परिसस्पर्श नारायण धारप भाग 3. योगायोग या शब्दातच त्याची अव्याख्येय अतर्क्यता किंवा तर्कदुष्टता सामावलेली आहे. त्याला कार्यकारण भाव नाही, स्पष्टीकरण नाही. त्याचा नुसता आहे तसा स्वीकार करणं एवढंच माणसाच्या हाती असतं. स्वतःच्या समाधानासाठी वाटलं तर त्याने मानावं की आपल्या दृष्टीआडचे, जाणीवे पलीकडचे काही अज्ञात नियम इथे कार्य करत आहेत. पण त्याने स्पष्टीकरण काहीच होत नाही. सोनगावचा तिठा लागायच्या आधी 15-20 मिनिटं अजयच्या डोक्यात मागे आणि मानेच्या वरच्या भागात एकाएकी वेदनेची सणक आली. एका क्षणात त्याचं सारं शरीर आत आक्रसलं गेलं. डोळे घट्ट मिटले, हातांच्या मुठी घट्ट मिटल्या गेल्या. बदल इतका अचानक झाला की तो विमलच्या नजरेतून जाणं शक्यच नव्हतं. मधून मधून कळा येतात. तो म्हणाला होता खरा, पण त्या कळा आल्या की त्याची अवस्था इतकी असह्य होत असेल याची तिला कल्पना नव्हती. तिने 5-7 सेकंदच पण विलक्षण वेगाने विचार केला. आगापिछा नसलेला हा सडाफटिंग माणूस असा वेदनेने घायाळ झालेला असताना कुठे जाणार? त्याला स्वतःचीच शुद्ध नाही, त्याच्या सामानाची कुठून असणार? आणि एखाद्या भामट्याने पाहता पाहता दोन्ही बॅग लंपास केल्या तर? आणि त्याचीही भ्रमंती साधी वाटत नाही. तो विषय निघाला तर त्यापासून तो दचकून मागे सरतो. इथे काहीतरी रहस्य दडलेलं आहे. त्याला आत्ताच सोनगावच्या तिठ्यावर उतरवून घेतलं तर? त्याला आपल्याबरोबर नलूमावशीच्या घरी नेलं तर? एखादा शिक्षक सहकारी सोबत आणि 4-6 दिवसांचा बदल म्हणून आपल्याबरोबर आला आहे असं सर्वांना सांगता येईल. तिठ्यापाशी बस थांबताच अजूनही हातात डोकं गच्च धरून बसलेल्या अजयचा खांदा हलवत ती म्हणाली, माझ्याबरोबर खाली येता का? बस इथे 10-15 मिनिटं थांबणार आहे. तुमच्यापाशी एखादी गोळी असेल तर ती घ्या. खांद्यावरची बॅग सावरत अजय उठला. वरच्या पट्ट्याचा आणि सीटच्या पाठीचा आधार घेत कसा तरी खाली उतरला. इतरही उतारू चहासाठी सुवर्ण हॉटेलमध्ये शिरले होते. अजयला एका टेबलापाशी बसवून विमल काउंटरपाशी गेली. 2 स्पेशल चहाची ऑर्डर देऊन आली. 5-1 मिनिटात स्पेशल चहा आला. तोपर्यंत अजयने खिशातून गोळ्यांची बाटली काढली होती. चहाच्या घोटाबरोबर त्याने गोळी घेतली. मग तो मान मागे टेकवून बसला. वेदनेने त्याचा चेहरा घामाघूम झाला होता. त्याला तसंच तिथे सोडून ती उठली. बसपाशी आली. अनधिकृत हमाली करणारी 1-2 पोरं बसपाशी घोटाळतच होती. त्यांच्यातल्या एकाला तिने खून करून बोलावलं. बसमधल्या अजयच्या 2 आणि तिची 1 अशा 3 बॅगा उतरवून घेतल्या. सुवर्ण हॉटेलमध्ये दाराच्या आत आणून ठेवल्या. रुपया देऊन पोराला वाटेला लावलं. अजयने चहा संपवला होता आणि तो तसाच मान मागे टेकून डोळे मिटून बसला होता. 5-1 मिनिटात कंडक्टरने घंटा दिली. घंटेच्या आवाजाने अजयने डोळे उघडले. पुढे सरकून उठण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा विलक्षण जोराची वेदनेची सणक आली आणि तो तसाच मागे कलंडला. घर घर आवाज करत बस निघून गेली. हॉटेलमध्ये ते दोघंच तेवढे राहिले. जवळजवळ 20 मिनिटांनी अजय सावरलेला दिसला. खिशातला रुमाल काढून त्याने चेहऱ्यावरचा, मानेचा, गळ्याचा घाम पुसला. त्याची नजर सभोवती गेली. समोरच्या खुर्चीवर विमल सोडली तर हॉटेलमध्ये दुसरं कोणीही नव्हतं. मोठ्याने श्वास घेऊन तो काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात विमलने हात वर करून त्याला थांबवलं. अजय, आपण सोनगावच्या तिठ्यावरच सुवर्ण हॉटेलमध्ये आहोत. मीच तुम्हाला इथे उतरवून घेतलं आहे. तुमचं सगळं सामानही उतरवून घेतलं आहे. एक वार बॅगांकडे नजर टाकून तो परत विमलकडे वळला. पण मला याचा काही अर्थ लागत नाही. अजय, तुमचं कशात लक्षच नव्हतं. मीच आपण होऊन हा निर्णय घेतला. वाटलं तर आगाऊपणाचा म्हणा, पण तुम्ही एक सांगितलं होतं, जाण्याचं नक्की ठिकाण नव्हतं. मनाला येईल तसं भटकणार होतात. मनाला वाटेल तिथे थांबणार होतात. सोनगाव काय किंवा आणखी एखादं गाव काय, तुमच्या हिशेबी सारखंच आहे, नाही का? पण तुमची अवस्था काय झाली होती मला ते पाहावेनाच. आणि खरोखरच वाटलं, एखादा तुमच्या बॅगा घेऊन उतरून गेला तरी तुमच्या लक्षात येणार नाही.
तिच्याकडे बराच वेळ गंभीरपणे एकटक पाहून मग अजय हसला आणि त्याच्या साध्या चेहऱ्यात त्या हास्याने आश्चर्यकारक बदल झाला. तो चेहरा एखाद्या निरागस हळव्या मनाच्या बालकाचा होता. ठीक आहे, झालं ते झालं. आता यापुढे माझं काय? तेही मी ठरवलं आहे, तुम्हाला पसंत पडेल अशा आशेने. माझे पाहुणे म्हणून माझ्या मावशीकडे चला की. ती एकटीच असते. तिचा भला मोठा प्रशस्त वाडा आहे. स्वभावाने अगदी सरळ आहे. माझ्या शाळेतलेच एक सहकारी आहेत. असं सांगितलं की तुमचंही ती अगदी घरच्यासारखंच आगत स्वागत करील. दोन्ही हात हवेत पसरत अजय म्हणाला, तुम्ही तर सगळंच पक्क करून टाकलं आहेत. आता यावर मी काय बोलणार? ऐनवेळी मदत केलीत. आता कशाला नकार देणं किंवा टीका करणं कृतघ्नपणाचं ठरेल, नाही का? चला तर मग. तिने तिची बॅग उचलली. अजयने त्याच्या दोन्ही बॅगा उचलल्या. ते हॉटेल बाहेर आले. हॉटेलला वळसा घालून सोनगावकडे खाली जाणाऱ्या रस्त्याच्या कडेवर उभे राहिले. हॉटेलच्या मागच्या अंगाला एका आडोशात एक घोडा सोडलेला टांगा होता. विमल टांगेवाल्याच्या शोधावर गेली आणि अजयची नजर उताराच्या रस्त्यावरून घसरत घसरत सोना नदीच्या दरीत पसरलेल्या सोनगावावर गेली. सकाळचे 11:30 वाजले होते. खालच्या सर्व देखाव्यावर स्वच्छ ऊन पडलं होतं. रस्ते, घरं, झाडं, वाहनं सर्व काही तपशीलवार दिसत होतं. आणि तिकडे पाहता पाहता अजयला एक महाविलक्षण अनुभव आला. त्या सर्व गावावरून दाट धुक्यासारखा एक पांढरा पदर सरकत गेला. तो पदर गावावरून गेल्यावर अजयला गावात अविश्वसनीय बदल दिसला. गाव धुरात लपेटलेलं होतं. धुरातून ठिकठिकाणी लाल भडक ज्वालांचे लोट दिसत होते. त्याची खात्री होती, या भयानक आपत्तीतून एकही रहिवासी वाचलेला नाही. साऱ्यांचा जळून करपून कोळसा नाहीतर राख झाली असेल. त्या निर्जन धुराने लपेटलेल्या रस्त्यावरून काही काही काळे आकार हिंडत होते. ते कोण आणि काय होते यावर त्याचा काही अंदाज चालत नव्हता. पण ती माणसं नव्हती हे खास. अजय! विमलच्या हाकेने तो दचकून भानावर आला. ती टांग्यापाशी उभी राहून त्याला खूण करून बोलवत होती. अजयची नजर जेव्हा परत खाली गावाकडे गेली तेव्हा त्याला समजलं, मघाचा भयानक देखावा त्याच्याच मनाचा खेळ होता. आधी दिसलं होतं तसंच सोनगाव सकाळच्या सोनेरी उन्हात सुखात निश्चिंतपणे पसरलं होतं. एखाद दुसऱ्या घरातून स्वयंपाकाच्या धुराच्या रेषा वर चढत होत्या इतकंच. बाकी तो देखावा इतका रम्य, सुखकर, प्रसन्न होता. काही न बोलता अजयने बॅगा उचलल्या. तो टांग्यापाशी आला. टांगेवाल्याने बॅगा पुढे ठेवल्या. तो मागे विमलजवळ चढून बसला. टांगा वळण घेऊन उतारावरून खाली वेगाने निघाला. रस्ता विशेष चांगला नव्हता. टांगा हेनकळत होता. हिसके बसत होते. तोल राखण्यासाठी एक हात शेजारच्या लाकडी पट्टीला आणि दुसरा हात टपाला लावणं भागच होतं. मघाचा चमत्कारिक देखावा किंवा भास अजयने मनातच ठेवला. टांगेवाल्याने वेग आवरायचा प्रयत्न केला नाही. वाट घोड्याच्या अगदी परिचयाची होती. शेवटचा सरळ उतार तर घोड्याने चौखूर उधळूनच घेतला. दोन्ही बाजूंनी आधी शेती, मग मळे आणि मग बागा असलेले आधुनिक बंगले मागे जात होते. एकदम गाव लागलं. लहान लहान दुकानं, टपऱ्या, लोहाराच्या भट्ट्या, सुताराची, सांभाराची दुकानं, हलवायाची, फरसाणाची दुकानं, खेळणी, चपला, कपडे, भांडी. गाव सुरू झालं होतं. बँका, कोऑपरेटिव्ह सोसायट्या, मामलेदाराचं ऑफिस. मग तिथून टांगा वळला. खूप दाट वस्तीच्या जुन्या भागातून गर्दीतून वाट काढत काढत खूप दूरवर आला. शेवटच्या वळणावर आत डावीकडे वळला. खूप जुन्या वाड्यांची रांग होती. रांगेतल्या शेवटी दुसऱ्या घरापाशी टांगा थांबला. मोठ्या दिंडी दरवाजात एक ठेंगणी पण वयस्क स्त्री बहुधा त्यांचीच वाट पाहत उभी होती. विमल उतरलेली पाहताच ती एकदम हसली. हसली खरी, पण अजयला वाटलं की त्या हास्यात सुटकेचाच मोठा भाग होता. आलीस का विमा? छान. तिच्या खांद्यावर हात ठेवत ती वयस्कर स्त्री म्हणाली. खांद्यावरून तिचे दोन्ही हात हातात घेत विमल म्हणाली, म्हणजे
तुझं पत्र आल्यावर मी आल्याखेरीज का राहीन? आणि मावशी एकटी नाही आले बरं का, तुझ्याकडे एक पाहुणा घेऊन आले आहे. या हो अजय. एव्हा ना अजयही टांग्यातून खाली उतरला होता. तो जसा पुढे आला तशी विमल म्हणाली, मावशी हे अजय माझ्याबरोबर आले आहेत. तेवढाच बदल होईल म्हणाले. तुझी काही हरकत नाही ना? अजयला जाणवलं मावशी आपल्याकडं निरखून पाहत आहे. त्यांच्या मनातली काहीतरी शंका नजरेत उमटल्याखेरीज राहिली नाही. पण त्या म्हणाल्या, हरकत कसली ग विमे? त्यात प्रांजळपणा खास होता. अजयने सामान उतरवून घेतलं. टांगेवाल्याच्या हातावर 5ची नोट ठेवली. ती त्याच्या अपेक्षेहून जास्त असावी. मोठ्या तत्परतेने त्याने टोपीला हात लावून सलाम ठोकला. मावशी, त्यांच्या मागोमाग विमल आणि शेवटी अजय असे वाड्यात शिरले. अजय बॅगा घेऊन आत आल्यावर मावशींनी दरवाजाची दिंडी बंद केली. आतून कडी घातली. तू बस ग मावशी आता, मी यांना खोली आणि बाकीचं दाखवते, मग येतेच. चला हो अजय. पटावरच्या एखाद्या प्याद्यासारखं आपल्याला हलवलं जात आहे असं अजयला वाटलं. आत्ताच्या क्षणी तरी तो घटनांना विरोध करणार नव्हता. घटनाप्रवाहाबरोबर बिनविरोध जाणार होता. नंतर पाहू. मोठ्या दरवाजाच्या आत खूप मोठं आवार होतं. एकेकाळी तिथे मोठी फुलबाग असावी. आता फक्त बकुळी, चाफा यासारखे मोठे वृक्ष तेवढे राहिले होते. बाकीची जमीन रेताड होती. मग समोर जुन्या बांधणीचा 2 मजली वाडा होता. आधी घराच्या रुंदीभर पसरलेली प्रशस्त ओसरी, मग घराच्या वेगवेगळ्या भागांकडे जाणारी दारं. ओसरीवरच विमलने चपला आणि अजयने बूट काढून ठेवले. वाडा 3 घई होता. मधला माझघराचा भाग खूपच अंधारात होता. मागच्या बाजूच्या खोल्या पुन्हा छान प्रकाशात होत्या. त्यातली उजव्या कोपऱ्याची खोली विमलने उघडली. खोलीला दाराखेरीज डाव्या भिंतीत 2 लहान लहान खिडक्या होत्या. खोली प्रकाशात उजळली होती. आत एक जुन्या पद्धतीची लाकडी खाट होती. खाटेवर गादी होती. पायथ्याशी रजईची घडी होती. इतर सामान काही नव्हतं. टेबल, खुर्ची, ड्रेसर, कपाट, स्टँड असायला ही काही लॉजची रूम नव्हती. अजय, जरा विश्रांती घ्या हा इथे. चहा करून आणू का आता एकदम जेवायला बसायचं? अजय, मला कल्पना आहे. मी जरा आगाऊपणा करून तुमची इच्छा आहे का नाही हे न पाहताच तुम्हाला इथे आणण्याचा खटाटोप केला आहे. काही बोलावं का नाही याचा ती विचार करत असावी. तिने तिचा निर्णय घेतला. खांद्याला लटकणाऱ्या मोठ्या पर्समधून तिने एक पाकिट काढलं. ते त्याच्या पुढे करत ती म्हणाली, मावशीचं गेल्याच आठवड्यात मला हे पत्र मिळालं होतं. पत्राने मी जराशी अस्वस्थच झाले आहे. तुम्ही हे पत्र वाचा. मी येतेच एवढ्यात. विमल गेली. घटनांचं हे वळण सर्वस्वी अनपेक्षित होतं. आज सकाळी बसमध्ये भेट होईपर्यंत त्याला विमल काळी का गोरी हेही माहीत नव्हतं. एवढंच काय, तिच्या अस्तित्वाचीही कल्पना नव्हती. आता तो एकाएकी तिच्याबरोबर तिच्या मावशीकडे पाहुणा म्हणून उतरला होता. आणि आता हे पत्र. एक उसासा सोडून त्याने पत्र वाचायला सुरुवात केली. पण पत्राची एक ओळ वाचता वाचता त्याच्या शरीरात एक नवाच ताठपणा यायला लागला होता. मध्येच एकदा तर त्याच्या सर्व शरीरावरून एक सरसरता काटा येऊन गेला. मावशीने भाचीला लिहिलेलं हे काही एखादं साधं पत्र नव्हतं. आणि मग अजयच्या अंगावर खरा सरसरता काटा आला. एकाएकी त्याला तिठ्यावरून दिसलेलं किंवा दिसल्यासारखं वाटलेलं, धुरात लपेटून गेलेलं, लाल ज्वालांनी लपेटलेलं सोनगाव आलं. आणि त्या निर्जन भकास रस्त्यावरून धुरातून हिंडणारे ते काळे आकार. हातात पत्र घेऊन तो ताठ शरीराने बसला होता. हा काय प्रकार होता? सोनगावात काय झालं होतं किंवा होत होतं किंवा होणार होतं? तो त्याच्यात कसा काय गुंतला होता? आता योगायोगाची व्याख्या कुठवर ताणायची? विमल ताटात चहाचे 2 कप घेऊन आली. तिच्या खांद्यावर एक चादरही होती. अजयने रजई काढून ठेवली. खाटेवर चादर पसरली आणि मग दोघं हातात चहाचे कप घेऊन खाटेवरच बसले. चहाचा एक घोट घेऊन अजयने कप खाली ठेवला.
आणि पत्राचं पाकिट पुढं केलं. वाचलं? तिने विचारलं. पत्र परत तिच्या पर्समध्ये ठेवून दिलं. वाचलं, पण अगदी मोघम आहे. त्यावरून फारसा बोध होत नाही. खरं आहे, पण अजय, तुम्ही मावशीला ओळखत नाही. ती अगदी साधीभोळी बाई आहे. शहरात राहणाऱ्या, रोमांचक कथा कादंबऱ्या वाचणाऱ्या, थरारक सिनेमा नाटकं पाहणाऱ्यांची मनं त्यांच्या नकळत अशा अनैसर्गिक गोष्टी स्वीकारायला तयार झालेली असतात. मावशी इथे लहान गावात राहिलेली साधी स्त्री. काहीतरी भलताच अनुभव येऊन तिच्या साध्या भोळ्या विश्वाला जबरदस्त तडा गेला असला पाहिजे. त्याखेरीज तिचे विचार या अपरिचित मार्गावरून जायचेच नाहीत. अजय, मावशी विलक्षण भ्यायलेली आहे. सगळ्या वाड्यात त्या एकट्याच असतात. खेडेगावातून, लहान गावातून सगळीकडे हा प्रकार आहे. तरुण पिढीपैकी फारच थोडे गावात राहतात. शिक्षणासाठी एकदा शहराकडे गेले की परत येतच नाहीत. मागे राहतात ते म्हातारे, निरुद्योगी, निरुपयोगी लोक. नव्या पिढीला तरी दोष का द्यायचा? त्यांच्यासाठी लहान लहान गावातून काय आहे? मावशी पत्रात लिहिते, त्या वाळिंब्याच्या अक्का अशाच एकट्याने राहत होत्या शेजारच्या वाड्यात. त्या. विमलने खिडकीकडे बोट केलं. अजयने खिडकीतून पाहिलं तेव्हा त्याला ती 2 मजली भाजक्या विटांची माळवदाची इमारत दिसली. पुन्हा एकदा त्याचं शरीर शहारलं. तसा तो काही तरल कल्पनाशक्तीचा नव्हता, पण वेगवेगळ्या मार्गांनी आपण काही चमत्कारिक घटनांच्या जाळ्यात गुरफटत आहोत अशी एक विलक्षण, तीव्र जाणीव त्याला पुन्हा प्रकर्षाने झाली. मावशी काय म्हणत होत्या? मी तिला सांगितलं आहे, तुमचा माझा चांगला परिचय आहे. तुमच्यापासून काही लपवून ठेवण्याची आवश्यकता नाही. जेवण झाल्यावर मावशींना खरी हकीकत विचारणार आहे. चहाचे कप घेऊन विमल गेली. अजयने बॅग उघडली. टॉवेल, साबण, झब्बा, पायजमा, नॅपकिन काढला. बाहेरच्या चौकात नळमोरी होती. नळावर तोंड, हातपाय धुतले. खोलीत येऊन कपडे बदलले. मग नॅपकिन खांद्यावर टाकून तो खोलीबाहेर आला. मागचं अंगण रिकामं होतं. वाड्याची मागची भिंत समोर होती. भिंतीत एकच लहानसं लाकडी दार होतं. ते कुलूप लावून बंद केलं होतं. उजव्या हाताला वाळिंब्याच्या वाड्याचा वरचा भाग दिसत होता. काही वेळ तिकडे पाहत तो उभा राहिला. मग घरात वळला. विमल म्हणाली होती, हे माझे चांगले परिचित आहेत. मग त्याला परिचितासारखंच वागायला हवं. तो माझघरात आला. उजव्या हाताच्या खोलीतून बहुतेक ते स्वयंपाकघरच असावं. त्याला विमलच्या बोलण्याचा आवाज आला. तो त्या दिशेला वळला. स्वयंपाकघर जुन्या रीतीचं होतं. बैठी चूल होती. त्या ओट्यापाशी विमल पाटावर बसली होती. तिच्याच शेजारी मावशी भिंतीला टेकून बसल्या होत्या. अजयला आत येताना पाहताच त्या गडबडीने उठायला लागल्या. मावशी बसा, मी घेतो पाट, तो म्हणाला. त्याच्याकडे नवलाने वळलेल्या विमलकडे पाहत किंचित हसत त्याने भिंतीजवळचा पाट मांडला. त्यावर बैठक मांडली. आमचं घर जुन्या पद्धतीचं आहे, मावशी बुजऱ्या आवाजात म्हणाल्या. पाटाची आणि खालची बसायची तुम्हाला सवय नसणार. सवयी काय, कशाच्याही होतात मावशी, तो म्हणाला. विमलशी कसा काय परिचय झाला? तिच्या शाळेतच आहात? मावशीचा प्रश्न साधा होता, पण पहिल्या भेटीतली शंका परत एकदा त्यांच्या डोळ्यातून डोकावत होती. आता त्याला जरा काळजीने पाऊल टाकायला हवं होतं. 4 तासांपूर्वीच प्रथम भेट झाली सांगितलं तर मावशींचा विश्वास बसणार नाहीच. उलट त्यांचा संशय बळावेल आणि त्या मोकळेपणाने बोलणार नाहीत. विमलचाही हेतू साध्य होणार नाही. अशा वेळी सत्याची जराशी लपवालपवी क्षम्य होती. माझी बहीण यांच्या शाळेत शिक्षिका आहे, अजय अगदी सरळ चेहऱ्याने म्हणाला. खरं तर त्या दोघीच येणार होत्या, पण एकाच वेळी दोघींना रजा मंजूर करीनात. तेव्हा बहिणीच्या ऐवजी मी विमलबाईंबरोबर आलो आहे. माझी खात्री आहे, माझ्या येण्याने तुम्हाला कोणतीच अडचण भासणार नाही. मावशींनी जेव्हा नजर हलवली तेव्हाच अजयने आपली नजर विमलकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर एक अस्फुट हास्य होतं.
पानं घेऊ का? सगळं तयार आहे, विमल म्हणाली आणि तिनं लगोलग ताटं, वाट्या, भांडी, लोट्या, चमचे, डाव खाली घेतलं आणि ताट वाढायला सुरुवातच केली. किती दिवसांनी आपण असं घरगुती जेवण घेत आहोत, अजयने मनाशी विचार केला. हे वातावरणही वेगळं होतं, हा मुक्कामही अनपेक्षित होता आणि योगायोग म्हणायचा तर साधा नव्हता, अर्थपूर्ण होता. अगदी सिंक्रोनिसिटीच्या व्याख्येत बसण्यासारखा होता. विमल आपल्या जुन्या ओळखीतल्या अनेक व्यक्तींची चौकशी करत होती. मावशींच्या मनातला संशय एकदा दूर झाल्यावर अजयला त्या खरोखरच घरच्यासारखं मानत होत्या. आपुलकीने आग्रह करत होत्या. इतका भरपेट तो कितीतरी दिवसात जेवला नव्हता. जेवण झाल्यावर हात धुवून खांद्यावरच्या नॅपकिनला हात पुसत तो बाहेरच्या मोकळ्या अंगणात आला. सूर्य डोक्यावर आला होता. झाडांच्या सावल्या त्यांच्या बुंध्याशी जमा झाल्या होत्या. वरचं आकाश अतिशय गर्द धुतलेलं निळं होतं. हवेत किंचित गारवा होता. ऊन कडक होतं, पण त्यात ऑक्टोबर हीटचा चटका नव्हता. हात पाठीशी जुळवून तो अंगणात येरझारा घालत होता. विमल, तिची मावशी, मावशीचं ते जरा चमत्कारिक पत्र, तिठ्यावरून खाली गावाकडे पाहताना त्याला झालेला तो विलक्षण भास, या साऱ्यांवर विचार करता करता नकळतच तो आपला असाध्य आजार पार विसरून गेला होता. अजय, विमलची हाक येईपर्यंत तो स्वतःतच गर्क होता. त्याने मान वर केली तेव्हा त्याला दिसलं की ओसरीच्या दारापाशीच विमल उभी होती आणि त्याला घरात चलण्याची खूण करत होती. म्हणजे मावशींची हकीकत आता समजणार होती तर.